सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आज 31 मार्च संपूर्ण भारतात आणि संपूर्ण जगात आज ईद सण साजर करीत आहोत। आपल्या सर्वांना हॅपी ईद मुबारक, हॅपी ईद मुबारक। रमजान या पवित्र महिन्याच्या शेवटचा हा दिवस। आज पुन्हा एकदा संकल्प करूया, येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये आपल्याला उत्तुंग असं यश मिळाला पाहिजे। बोर्डवरती मी तुम्हाला महत्त्वाचे कन्सेप्ट लिहिलेले आहे। कृपया आपण हे सगळं कन्सेप्ट व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहा आणि त्याचं वाचन करा। पेपर क्रमांक 1 चा सिलेबस कमी असल्यामुळं तिथं जास्त रिव्हिजन जर आपण केलं तर रिझल्ट आपल्याला मिळतो। 9वा प्रकरण पर्यावरण, त्याच्यात 100 कन्सेप्ट आहेत। त्या 100 कन्सेप्ट पैकी 31 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं होतं। 32वा कन्सेप्ट बघूया। UN United Nation Conference on Environment and Development in 1992 was held at Rio de Janeiro. युनायटेड नेशन्सचे एक संमेलन ब्राझील देशाच्या रिओ डी जानेरियो या शहरात संपन्न झाला 1992 रोजी। या परिषदेत पर्यावरण संबंधी विषय चर्चा करण्यात आलेले होते। पर्यावरणाचा विकास याच्यावरती ते चर्चा केले होते। व्यवस्थित लक्षात ठेवा। अग्रिकल्चरल रिसाइड वेस्ट इज नॉट हजार्डस। वेस्ट मध्ये 2 प्रकारची वेस्ट असतात कचरा। एक हानिकारक वेस्ट आणि एक हानिकारक नसलेले। हानिकारक म्हणजे त्याच्यातून मानवाला आणि पर्यावरणाला आणि पर्यावरणातील पशु पक्षीला हानिकारक परिणाम होतो, म्हणजे त्याच्याने नेगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो। त्याला हजार्डस वेस्ट म्हणतात। हजार्डस हानिकारक वेस्ट पदार्थ। जे हानिकारक नसलेले वेस्ट कोणते आहे तर अग्रिकल्चरल रिसाइड म्हणजे शेतातील किंवा शेती संबंधित जे काय वेस्ट तयार होतो ते कचरा, शेतातील कचरा हे हानिकारक नसतो। शेतातील कचरा हे चांगलंच असतो, ते उपयोगी असतो, ते पर्यावरणपूरक असतो। हजार्डस वेस्ट म्हणजे त्याच्यातून हानी निर्माण होतो, त्याच्यातून लॉस होतो, त्याच्यातून नेगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो पर्यावरणाला। उदाहरणार्थ केमिकल वेस्ट, केमिकल रसायन पदार्थ निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून जे वेस्ट निर्माण होतात त्याच्यातून पर्यावरणावरती नेगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो। पेंट जे कलर्स आहे, कलर रंग निर्मिती करणे, तेही त्याच्यातून निर्माण झालेले कचरा हे हानिकारक असतो। आणि इलेक्ट्रोप्लेटिंग वेस्ट जे इलेक्ट्रॉनिक संबंधित असलेले घटक अथवा मोबाईलचा जो पार्ट्स आहे, मोबाईलचा जो बॅटरी आहे, बॅटरी खराब झाल्यानंतर आपण फेकून देतो, ते पर्यावरणावरती नेगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतात, ते हानिकारक असतो। इलेक्ट्रॉनिक वस्तू हे सगळं हानिकारक आहे। SO2 सल्फर डायऑक्साइड एअर पोल्युटंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍसिड रेन। आम्ल पाऊस निर्माण होण्यासाठी SO2 कारणीभूत ठरतो। आणि SO2 हे एअर पोल्युटंट आहे, हवा प्रदूषित करणारी ही घटक आहे SO2। क्योटो प्रोटोकॉल झाला कशा संबंधित? ग्लोबल क्लायमेट चेंज, वैश्विक म्हणजे जागतिक वातावरण बदल याच्या संबंधित इथं चर्चा करण्यात आलेली आहे। 2030 आता 2025 चालू आहे, 2030 पर्यंत इज द टार्गेट इयर फॉर अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स। सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पूर्ण करण्यासाठी ठरवलेल्या
वर्ष कोणतं आहे तर 2030 पर्यंत. इथं काही शहर दिलेलं आहे आणि शहरासमोर त्या शहराच्या लगत असलेले नद्या आहे. आग्रा हे आपलं भारत देशातील आग्रा शहर, ताजमहल असलेले आग्रा. आग्रा जवळ यमुना नदी आहे. पॅरिस, फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस, त्याच्या जवळ सीने हे नदी आहे. खार्तूम हे सुदान देशाच्या राजधानी खार्तूम, त्याच्या रिलेटेड संबंधित असलेल्या नद्या व्हाईट, ब्ल्यू अँड व्हाईट नाईल नद्या. त्याच्यानंतर बगदाद, इराकचा राजधानी बगदाद, त्याच्या समोर टायग्रिस हे नदी आहे. कृपया हे नदी आणि त्याचा शहराचं नाव लक्षात ठेवा. तिथं ग्रासलँड आणि लोकेशन्स दिलेले आहेत, म्हणजे गवताळ प्रदेश आणि ते कुठे कुठे आहे. लानोस, लानोस हे गवताळ प्रदेश साऊथ अमेरिकात आहे. साऊथ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेच्या आग्नेय नैऋत्य वायव्य दिशेला हे ग्रासलँड आहे, गवताळ प्रदेश आहे. दक्षिण अमेरिकेच्या आग्नेय नैऋत्य वायव्य स्थळात ही गवताळ प्रदेश आहे. त्याच्यानंतर वेल्ड हे साऊथ आफ्रिकामध्ये आहे. मीडो हे सेंट्रल एशियामध्ये आहे. डाउन्स हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. स्टेप्स हे रशियामध्ये आहे. स्टेप्स कृपया हे व्यवस्थित लक्षात ठेवा. स्टेप्स रशियामध्ये आहे बघा हो. स्टेप्स रशिया, बरोबर आहे, एकदा कन्फर्म करा. त्याच्यानंतर बघा राजेंद्र सिंग हा राजस्थानचा व्यक्ती आहे. त्यांना आपण काय म्हणून ओळखतो? वॉटरमॅन ऑफ इंडिया. भारताचा वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून, भारताचं जल निर्मिती करणारा, जल संरक्षण करणारा, जलाबद्दल माहिती सांगणारा, जलाचं महत्व सांगणारा व्यक्ती राजेंद्र सिंग. मेधा पाटकर, नर्मदा नदी, जो नर्मदा बचाव आंदोलनामध्ये ती काम करत आहेत ते मॅडम. लार्ज ट्रीलेस प्लेन्स इन साऊथ अमेरिका आर नोन ॲज पंपास. जिथं ट्रीज नाही, फक्त ग्रास आहे. लार्ज ट्रीलेस प्लेन्स इन साऊथ आफ्रिका, पंपास, गवताळ प्रदेश आहे. हे पण पंपास कुठे आहे? साऊथ अमेरिकामध्ये. इथं काही व्यक्ती आहेत जे पर्यावरण संबंधित काम केलेले आहे. सुंदरलाल बहुगुण, उत्तराखंड मध्ये राहणारा हा म्हातारा मुत्या, चिपको मुव्हमेंट सुरुवात केलेलं आहे. चिपको जे कोणी झाडा तोडायला आल्यानंतर त्या झाडाला त्यांनी मिठी मारून झाडाला वाचवलेले व्यक्ती. मुरलीधर देवीदास आमटे हे आपला महाराष्ट्राचा, लिप्रोसी बद्दल म्हणजे कुष्ठरोगी बद्दल त्यांनी काम केलेले आहे. अमृता देवी, अमृता देवी हे बिश्नोई समाजातील महिला. हे राजस्थानच्या जोधपूर या जिल्ह्यात या ताईने खूप मोठं काम केलेलं आहे. अमृता देवी, ते एक कथा येतो, जो जाधवपूरचा जो राजा आहे, सिंग राजा, या सिंग राजाने खेजरी ट्री तोडण्यासाठी सांगितलं होतं. त्यांना एक महल बनवायचा होता, राजवाडा बनवायचं होतं राजाला. मग त्यांनी त्यांच्या सगळ्या सैनिकांना सांगितलं की जावा खेजरी ट्री काटा, ते सगळं पानं घेऊन या, आपल्याला मोठं घर बांधायचं आहे, राजवाड बांधायचं. मग सगळं सैनिक जातात. मग ते झाड खेजरी ट्री कट करायला सुरुवात करतात. मग तिथं अमृता देवी ती पळत पळत येऊन त्या सैनिकाला म्हणतात, नाही मी तुम्हाला झाड तोडू देत नाही, कारण हे सगळं पवित्र झाड आहे. ते म्हणतात नाही, राजाने सांगितलं चला. ती काय ऐकत नाही. मग अमृता देवीचं 3 लहान मुले ते पण येतात, डॉटर्स. मग आई त्या झाडाला, खेजरी झाडाला असा मिठी मारते आणि तिन्ही डॉक्टर सुद्धा मिठी मारल्यानंतर सगळे सैनिक म्हणतात, आता हटा इथून, आता हटा, नाहीतर आम्ही तुम्हाला मारतो, आम्ही तुम्हाला जीव मारतो बघा. तरी सुद्धा ते काय ऐकलं नाही. शेवटी राजाने त्यांना आदेश देतात, कोणी आडवा आला तरी ह्या सगळ्या लोकांना जीव मारून तुम्ही ते झाडात तोडा आणि घेऊन या. मग ते सैनिक त्या अमृता देवीला तिथं ठार मारतात, वैत्याने, म्हणजे जे ऍक्स आणलेलं असतं त्याच्या हातात.
त्याच्याने त्यांना तोडतात, त्याचा मृत्यू होतो. त्याच्या तिन्ही मुलींचाही मृत्यू, तिथं त्यांना ठार मारतात. त्यानंतर त्या गावातील 363 लोक येतात. त्या 363 लोकांसुद्धा त्या सैनिकांनी जीव मारतात आणि ते झाडं तोडून घरी म्हणजे राजाकडे घेऊन जातात. अशी एक कथा आहे, ही सत्य कथा. त्याच्यानंतर आहे वर्गीस कुरियन, हे केरळचे माणूस. यांनी मिल्क प्रोडक्शन मध्ये वाढ केलेलं आहे. मिल्क म्हणजे आपलं दूध, दूध दूध व्यवसायात दुधाचं प्रमाण वाढवलेलं आहे त्यांनी. म्हणून त्यांना व्हाईट रेव्होल्युशनचा जनक म्हणतात. व्हाईट रिव्होल्युशन, श्वेत क्रांतीचा जनक. श्वेत म्हणजे व्हाईट, व्हाईट म्हणजे मिल्क, मिल्क हा व्हाईट असतो. असं काम केलेला हा व्यक्ती, त्याला मिल्क मॅन ऑफ इंडिया सुद्धा म्हणतात. कोणाला? वर्गीस कुरियनला. थँक्यू सो मच. नमस्कार.